शेतकरी मित्रांनो नमस्कार। सुरुवातीलाच बातमी आहे अवकाळी पावसासंबंधी। आज राज्यामध्ये स्थानिक वातावरणानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वातावरण तयार होऊन अवकाळी पावसाची शक्यता आहे, ते आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, त्यामुळे तुम्हाला सतत हवामानाचे अपडेट्स भेटत राहतील। आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट सुद्धा नक्की करा आणि लाईक करा, शेअर करा। चला तर पाहूया मान्सूनमध्ये काय प्रगती आहे। आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्याची दिशा बदलत आहे, तरी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची बातमी येत आहे। आज राज्यामध्ये विविध भागामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सांगली, अकलूज, सातारा, दापोली, पुणे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, लोणार, जळगाव, अकोला या ठिकाणी हलका पाऊस असू शकतो। जळगाव, लोणार, अकोला या ठिकाणी वातावरण निरभ्र राहील। नांदेड, बीड, लातूर, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो। तसेच अकलूजला देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच पंढरपूर, सांगली, विटा या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तसेच तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर या ठिकाणी सायंकाळनंतर वातावरण बदल होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे। नांदेड, उमरखेड, पुसद, वणी, चंद्रपूर, मकोना, देसाईगंज या ठिकाणी हलक्या पाऊस होऊ शकतो। सायंकाळनंतर वातावरणामध्ये बदल होऊन वारे वेगाने वाहत राहील। तसेच आर्वी, अमरावती, कारंजा, यवतमाळ या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। या दरम्यान वाऱ्याची स्थिती बदलणार आहे। हिंगोली, जिंतूर, परभणी, परळी, अहमदपूर, केज या ठिकाणी सुद्धा वारे वेगाने वाहत राहील। तसेच जामखेड, करमाळा या ठिकाणी हलका पाऊस दुपारून सायंकाळपर्यंत किंवा सायंकाळनंतर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। अहमदनगर, पैठण, श्रीरामपूर, औरंगाबाद, जालना, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहून ऊन वाढण्याची शक्यता आहे। ही होती हवामानासंबंधी अपडेट। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, तरी महाराष्ट्रामध्ये पुढच्या 8 दिवसांमध्ये दाखल होऊन चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत राहतील। लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट्स करा। शेतकरी मित्रांनो धन्यवाद।